श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अवगुण रूपा गुण सर्वेशा महादक्षा रघुत्तमा। हे कमळ मित्र कुळभूषणा रावणांतका रघुनंदना। पुढे बोलवी ग्रंथरचना जेणे श्रोतया सुख वाटे। मागिले अध्यायी कथा सुरस कालिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होऊनी वरदानास साबरी विद्या आतुली। तेथुनी आला हरेश्वरासी गदा तीर्थ स्नान उद्देशी। स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली। सर्वेची येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानातेथ। मानव वेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी। शैली शिंगी नाद अद्भुत नाद नोहे तो आंगम व्यक्त। साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी। अहो ती शिंगी नोहे देवता साधक जनांची कामदुहिता। पूर्ण करावया परिणाम अर्था बोध रवी प्रवेशती। रजतम सत्व तृतीय गुण महामारक अति कठीण। ते त्रिवर्ग करीती खडतरपण ऐक्य केला त्रिशूळ तो। या परी आगम निगम बीजे सार व्यक्त तेजापुंजे। तयाची पंथिका दावी करांबुजे विशाळ डमरू विराजला। सगुण कथा सप्तधातू गुणी भरला गुणातीतू। नवरंग रसांत झाला व्यक्तू हरिगुणींची भक्तू होईना। का काम क्रोध षड गुण विकार सत्वस्थाचे शत्र अनिवार। तया जिंकिता विवेक फार शरगांडीव विराजले। अहो शर नोहे ते जाण युक्ती काम क्रोधांते देत मुक्ती। गांडीव नोहे ते विषय भक्ती ज्ञान शरी विराजले। आगा शरण म्हणू ते ज्ञान दिवटी अज्ञान तमींचे। मणी वीरभद्र येतसे स्नाना लागून तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहुण। उभा केला हट कोणी करुणी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण। एरू म्हणे मच्छिंद्र ही घाण निज देहा मिरवी तसे। एरू म्हणे कवण पंथी अभ्यास मिरवी तसा जगाप्रती। मच्छिंद्र म्हणे जोगिये नीतीनाथ पंथी मिरवितो। एरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान। शैली कंथा मुद्राभूषण निजा अंगी मिरवितसे। वीरभद्र म्हणे मुद्रासाण न घालिता फाडिले कान। एरू म्हणे गुरुप्रसादे करुण मंथनी निर्मिला हा एक। वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उगले वाढवुनी बंड। जगा माझी मिरविता काळे तोंड योगायोग्य दिसेना। तरी आता योगद्रुम मुद्रा सोडी ह्या नसती उत्तमा। नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा। आगाता व गुरु ऐसा कोण वेद विधीच्या प्राज्ञे करुण। पूर्ण आगळीक पंथ निर्मूण जगा माझी मिरवितो। आगा स्वबुद्धी तर्क करुण भलतेची मत करी स्थापन। तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा। ऐसी ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी। म्हणे मशका खाटी वल्गना करीसी अपार। अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणून बोलसी दुःखदायक। परमात्मा क्षोम ऊनी पातक भार वाहिला निज मौळी। अरे आत्मा क्षोभता पराचा पाप भार होत ब्रह्मांडीचा। तस्मात तव गुरु कैसा दुजा गुरु विलोकी। अरे नष्टा दुर्जन अधमा तव दर्शने स्नान करणे आम्हा। आता उगाची जाय आपुल्या कामा शिक्षा पावसील मम हस्ते। ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकता वीरभद्राचे क्षोभले मन। म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घेईन एकाळी। मग करी कवळुनी सायकासन सत्वर रगडुनी लाविला गुण। निर्वाण अर्ध चंद्रबाण तुनी रांतुणी काढिला। ते पाहुणी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झाला सिवून मत्त। अरे उद्धटा आपुले अहित जना माझी मिरविसी। अरे सायकासन सिद्ध करुण सोंग दाविसी मज लागुण। परी हे बर्वे नोहे मरण एकाळी पावसी। अरे ऐसे सोंग मज कारण कित्येक झाल अवलोकुण। बहुरूप्याचे खडतरपण शूरत्वरणी मिरवेना। की अजाकंठीचे लंबस्तण परी नातुडे त्यांत दुग्धपान। तेवी तू दाखविसी हावभाव करुण परीक्षण एक क्षीण होसील की। वीरभद्र म्हणे मूर्खा एक तू ते दावीन यमलोक। तव आयुष्य सरले सकळीक म्हणून येथे आलासी। तरी मी तू ते काळक्षय प्रगट झालो आहे प्रत्यक्ष। तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे।
मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिळवील, काय नगांची कोटी, की महाक्षीराब्धी घेऊनी नरोटी, भीक मागेल पोटाते. मूर्खा ऐक वचनार्थ, मम गुरुचा मोळी वरद हस्त, तेने होतसे शरणागत मानव दानव देवादी, तेथे अर्मका तुझा पाड, किमर्थ आधी मिरविसी कोड, महासविता तप्त उजेड, खद्योता ते मिरवेना. वीरभद्र म्हणे तू काय करीशी, मरणकाळी फांटा फुटला तुझसा, आता नोची भूमी पाशी करीन नव्हतासी ऐसे, अरे तव ग्रीवे ते काळ पाश, आधीच पावले आयुष्यनाश, म्हणून मूर्खा तू ते हौस एवादास पुरलासी. ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी सज्जिले अस्त्रविंदाण, म्हणे भ्रष्ट सावधान राम पण मंत्र जल्पिका. मच्छिंद्र म्हणे राम मंत्र तू ते वाटला अपवित्र, परी तेनोची सुखी पंचवक्र, दुःखलेशी मुकलासे. अरे राम मंत्रे वाल्या तरला, ते नाम तारील आताची मजला, परी सावध तू होई का वहिला, राम मंत्रा वेगळा. ऐसे म्हणून कक्षे झोळी, विलोकोनी भस्म करी कवळी, मग शस्त्रास्त्री तेने काळी वज्र स्थापना, जलपतसे पूर्ण प्रयोग घालुनी धाटी, भोवती फिरवी भस्मची मुठी, तेने करुणी वज्र दाटी, दाही दिशा मिरवितसे, आणिक करी कवळुनी भस्म, यासी विलोकी योगद्रुम, तो वीरभद्रे सायके परम, निर्वाण बाण सोडिला, तो बाण येता किंकाटत, दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ, मग आपुले मानी मनांत, बाण आहे त्रणासम. ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी, उभा करी कवळुनी भस्मची मोठी, तव तो बाण नभापोटी, संचरुनी उतरतसे. मच्छिंद्रनाथा ते लक्षुण, खाली उतरतसे घ्यावया प्राण, तो सबळ बळे वज्र येऊन, प्रहार करीते पै झाले, तरी ते वज्र वरिष्ठ, आदळताची बाण झाला पिष्ठ, ते पाहुणी वीरभद्र वरिष्ठ, परमचित्ती क्षोभला, मग शक्ती अस्त्र दैदिप्यमान, योजिता झाला रुद्रनंदन, सज्ज करुणी सायक संधान, साधुनिया प्रेरिले, सर्वेची काढुनी दुसरा बाण, नागास्त्र तयावरी स्थापून, तोही चुंबित पावला गगन, पाठोपाठ शक्तींच्या, परीती शक्ती बलाढ्य बहुत, स्वर्गी मिरवे शब्द करिता, ऐकता शब्द भयभीत, सकळ मही झाली असे, दिग्गज पळती राणोराण, शेष न ठेवी आपुली मान, वराह पाहुणी अति निर्वाण, दंताने मही सरसावी, कूर्म करीतसे सबळ पृष्ठी, पाहू पातले देव विमान दाटी, तेही पाहुणी कपाट पोटी, संचरुणी पळताता, देव विमानी हडबड पाहुणी, उडू गण पळती पाड, सोडुनी आपुले कार्य उघड, नभा माझी सरळले, देव मानव यक्ष दैत्य, म्हणती अपावला प्रळय मृत्यू, ही शक्ती नोहे प्रळय समस्त, मही बुडवील वाटतसे. सबळ बळिष्ठ ती मही कांपत, तेने नग कड्यांची खांचणी होत, मायलेक चुकुनी निश्चित, रुदन करीती हंबरडे, सहस्र विजूंचा कडकडाट, दावणी शब्द अनिवार्य लोट, नभमंडळ पाहुणी नीट, शक्ती भेदिली वज्राते, तेने वज्र तीक्षीण होऊनी पडले गगनाहून, पुढे मच्छिंद्राचा लक्षुनी प्राण हरावया येतसे. यावरी नागास्त्र निशक्त, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, त्वरे कवळुनी भस्मची मुठींत, रुद्रास्त्र प्रेरितसे, त्यास ओची योजुनी खगेंद्र अस्त्रांत, पाठोपाठी प्रेरित, परी रुद्रास्त्र झाले व्यक्त, रुद्र एकादश प्रतापी. एकादश रुद्र चुडामणी, शक्तीने तल्लीन करी कवळुनी, तेने हस्तपाद मूर्धनी, क्षीण होऊनी पडियेली, शक्ती पडता खचुनी मही, रुद्र मिरवले अदृश्य देही, एरीकडे खगेंद्र अही, अस्त्रा अस्त्र भक्षितसे, तेने नागास्त्र त्वरित, अदृश्य झाले युद्धरहित, यावरी अस्त्र विनता सूत, तेही झाले अदृश्य, यावरी वीरभद्र प्रताप तरणी, वाता अस्त्र प्रेरिता झाला गगनी, ते मच्छिंद्रनाथ विलोकुणी पर्वतास्त्र सोडितसे, तेने कोंडीला अवघावात, मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्रसूत, तेने करुणी चूर्ण पर्वत, अदृश्यपणी मिरवला. या परिप्रतापी वीरभद्र त्वरित, प्रेरिता झाला अग्न्यस्त्र, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरितसे,
त्याने सकळ अग्नी विझवून करीते झाले अदृश्य गमन. यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून कामव्यथा योजितसे. त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरिता झाला रत्यस्त्र. तेने करुणी काम पळत सुख पावला रती संगे. यावरी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला महोरगास्त्र. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरितसे. वीरभद्र तो वैश्वानर प्रेरिता झाला दानवास्त्र. मच्छिंद्रनाथ अति तत्पर देवास्त्र प्रेरितसे. मग अस्त्र ते बळवंत देव दानव प्रगटले अमित. ते पाहुनिया उभयतांते स्वग्रीवा तुकविती. परस्परे धन्य धन्य वदोणी रधई. करीती मान गदगदोणी हास्य वचन एकमेका बोलती. वीरभद्र म्हणे सकळे मही. वीर जिंकिले भद्र युद्धे प्रवाही. परी सच्छिंद्रा तुझ समान ये देही. देखिला नाही कोणीच. मच्छिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पहा भद्र जात. येरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की. वीरभद्र तुकाऊनी मान म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ. आणि तूही त्यांत ससी धन्य प्राज्ञिकवंत सध्यशा. ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानवरुणी सकळ शांत द्रशपणीस्थ स्वस्थानांत जाऊन या पोचले. यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला अति पवित्र. ते पाहून या वरद पात्र विद्यास्त्र प्रेरितसे. ते प्रगटता चतुभुंज मूर्ती. विधी लागे चरणाप्रती. यावरी कार्तिकास्त्र भद्र जाती सोडिता झाला तक्षणी. ते पाहून या दत्त वरद पाणी. स्त्रियस्त्र सोडित गगनी. ते बोलता लावण्य खाणी स्वामी लागी विहिताती. तेने करुणी कार्तिकास्त्र तक्षणी पावले शांत. यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरिता झाला तक्षणी. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ माया प्रळयी प्रेरिले अस्त्र. तेने काळ भक्षुणी पवित्र पंचतव कवळीतसे. ते पाहुणी सकळ देव करीते झाले मच्छिंद्र स्तव. म्हणती महाराजा युग भाव सकळ नाश पावेल की. म्हणती महाराजा कली भाग पुढे आहे अनंत युग. तो आजी तुम्ही सकळ याग विनाशरूपी पाहता की. तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून. मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अस्त्र प्रेरितसे. तेने माया प्रळय हरला. माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरुनी महिला देवनमिती मच्छिंद्रा. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सन्निध बोलावनी वीरभद्र करी कर ओपिती. म्हणती कवी नारायण मच्छिंद्राथ तरी आपण. होऊ नकी मच्छिंद्राची कामना कोण. मी ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुनिया. धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत. धन्य श्री गुरु मिळाला त्याते प्रतापवंत आगळा तो. मज समान युद्ध नेमी पातलो यासी युद्धभूमी. परी न देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ. म्यापूर्वी रावण बळी भांडोण सुखे देवी वर रणी आणुनी. किन्नर गंधर्व थकीत जाण नाही पुढे ठेले मम युद्धी. कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासुर उत्तम. माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच. परी आजी खातरी कृत्याकृत्य केली असे मच्छिंद्रनाथे. मग करी कवळुनी हृदयाते धरिता झाला सप्रेम. म्हणे महाराजा योगद्रुम वेधक कामना असेल तुम्ही. तरी ती सांगुनी रुदितमा वरद सुखा पहुडवी. एरू म्हणे बा महाराजा एक अर्थ तू करुणी माझा. परी त्याते फळ देऊन याजा लोकोपकारी मिरवावे. जैसे एक वायूचे अधीन यथार्थ वर्षाकाळी मेघ वर्षे जलाते. तेने तुष्ट होय क्षितिंत चराचर अवघेही. तन्याय कामना चित्ती विकार सांडी वरली मती. तरी कार्यगंधाच्या बैसोणी अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण. म्या कामणी वरिला विद्या काम साबरी विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान आपण वहिवाटाये देही धर्म. त्वरे जाऊनी जगाचा काम मंत्रापाठी पुरवावा. एव वर ओपुणी माते लोट लोटवा कृपा सरिते. मग अवश्य म्हणे मच्छिंद्राते कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलुनी वरद युक्ती
करतळा देत प्रसन्न चित्ती, या परी सकळ देव बोलती प्रसन्न होऊनी तया ते. म्हणती वीरभद्रे दिधलावर, तया सह्य असो आम्ही समग्र. मंत्रपोटी कार्य थोर आम्ही करू सहसाही. ऐसे बोलुनी वरद युक्ती, मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती. रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती, भावे करुणी नमियेला. विष्णुपदी ओपिता मौळी, तोही त्या ते कृपे निहाडी. परम प्रेमे हृदय कमळी, धरिता झाला स्नेहाळ तो. म्हणे वसता पूर्ण कोटी, जेथे पडता जीव संकटी. माझे स्मरण करिता ओठी, दृश्य होईना त्या ठाया. दृश्य होता संकट राशी, निवारी नमी निश्चयेसी. मग चक्रास्त्र देऊनी त्यासी, तुष्ट मानसी केला तो. या परी नंदीश उमानाथ, तोही प्रसन्न होऊनी त्याते. प्रेमळ कवळुनी हृदयाते, त्रिशूळास्त्र ओपितसे. या परी नाभी तनया नमिता, तोही वदे प्रसन्न चित्ता. शापादपी सविता संजोगिले तयासी. जे वाणीने निघे अक्षर, ते होय साचोकार. शुभाशुभ कर्मावर फळे पावती गोमटी. ऐसे वधूनी विधिराज, तुष्ट केला तपोभुज. या परी शक्र नजी ओज, तोही वर आपितसे. मग वज्रास्त्र का पूर्ण, त्या ते दिधले कृपा करून. मग अस्त्र मंत्र सांगून वज्रहस्त ओपिला. यावरी नमिला देव कुबेर, तोही होऊनी उदार. सिद्धी देऊनी समग्र, दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता, तोही प्रसन्न होऊनी चित्ता. आपास्त्र मंत्र भोगता केला असे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ, आपोआप धरेत नीर उठे. सकळ सारिता लोटुनी लोट, दिशे दिशे मिरविती. या परी नमिता द्विमूर्धनी, तोही आल्हादे चित्तकामणी. वर दिधला मंत्र अग्नी, स्मरण होता प्रगटावे. या परी नमिता देव अश्विनी, तोही देत मंत्र मोहनी. असो सर्व देवी वरद पाणी, एक एकानी ओपिला. मग आपुलाले आसन योजून, सिद्ध करीते झाले गमन. यावरी मच्छिंद्र कर जोडून, विनवितसे सकळी का. म्हणे महाराजा स्वर्गवासी, माते कामना वेधली की. जीवासी मन कर्णिका स्नान, मानवांसी आदर चित्ती वाटतसे. तरी माते करावया स्नान, न्याल जरी कृपे करुण. तरी येऊनिया कामना पूर्ण, करीन आपुली महाराजा. ऐसी ऐकोनी वचनयुक्ती, सकळ प्रसन्न झाले चित्ती. मग स्वये विमानी वाहुनी, श्रीपती घेऊनी चालिला. विमानयाने आपुले बहुत, त्वरे पातले वैकुंठनाथ. मग आपुले आसनी मच्छिंद्रनाथ नेओनिया बसविला. आसनी शयनी भोजनी एकत्रपणी, वर्ते चक्रपाणी. सकळ देव पातले स्वस्थानी, मच्छिंद्र वैकुंठी राहिला. मग नित्य मन कर्णिकेचे स्नान, मच्छिंद्रनाथ येत करुण. यावरी पूर्ण समाधी कारण, पाहू ऐसे वाटतसे. मग विष्णुसी म्हणे मच्छिंद्रनाथ येत करुण. यावरी पूर्ण जन्मांत तया गोचर करावे. अवश्य म्हणून नारायण मेरू पाठारी केले गमन. मग दाही समाधी दृष्टी पाहून, संतुष्ट झाला मानसी. नव नारायणांच्या समाधी नव, 10वी समाधी वासुदेव. ऐसा पाहुनी मनोभाव, पुन्हा येत वैकुंठी. असो एक संवत्सर वैकुंठनाथ, ठेविता झाला प्रीतिवंत. मग पाचारुणी उमाकांत, नेता झाला कैलासी. येथेही 1 संवत्सर पर्यंत राहता झाला. मच्छिंद्रनाथ स्थितिवृत्ती स्नेह बहुत, वाढविले शिवाचे. यावरी कोण एके दिवशी, इंद्र येऊनी कैलासासी. भावे नसुनी महादेवासी, मच्छिंद्रनाथाने तसे. यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती. तेथेही अत्यंत वाढवुनी प्रीती, निरोपाते मागतसे. तो विधीने नारद पाठवून, नेले सत्यलोका कारण. तेथेही षण्मास राहून, विधिराज तोषविला. या परी सकळ देव येऊनी तेथ, घेऊनी जाती मच्छिंद्रनाथ. एक दिन करुणी तीर्थ, सकळ देवांसी तोषविले. सूरगण गंधर्व किन्नर यक्ष, पितृगणादी आर्यमा दक्ष. सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष, तोची एक मिरवला. असो 7 वर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊनी अतिथ, पुसुनिया निघतसे. मग सकळ निघुणी स्वर्गवासी, बोळविती मच्छिंद्रासी. विमानी वाहुनी मृत्यूलोकासी, आणुनिया घातले. असो देव गेले स्वस्थानासी, एरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी. पुन्हा चालिला तीर्थाटनासी, करावया अत्यादरे. भ्रमण करिता शुद्ध महिसी, जाता झाला के कार्ड देशी.
ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवण पाहिले, तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती भावेन मुनी अंबिका मूर्ती तीर्थस्नान करीतसे. तेथे 360 कुंडे असती, परी उष्णोदके भरली असती. ते पाहुनी परमचित्ती आश्चर्या ते मानितसे. आश्चर्य मनांत योजनी करीत, की उष्णोदके कुंडे भरित. तरी तयांची राहणी पुसुनी कोणास आपण कुंडे निर्मावी. निर्मुनी ए परी सर्वाहून परमागळे उष्णोदक जीवन. मग सकळ तीर्थात करुणी स्नान भगवती ठाया पातला. पाचारुणी तीर्थाच्या पुजाऱ्यासी वृत्तांत पुसिला उष्णोदकासी. विचारिता सांगे त्यासी उष्णोदक कारण ते. म्हणे पूर्वी वसिष्ठे यज्ञ केला, तेव्हा सकळ देव पातले स्नानाला. त्यांनी निर्मुनी विष्णोदकाला कुंडे केली आपुलाली. उष्णोदकी स्नानाकरिता तात्कालिक निर्मिते झाले सगळिका. आपुली नामे अलोकी अलोलिक कुंडा लागी ठेविली. 12 वरुषे 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास. यज्ञ पावलिया पूर्णतेस सकळ गेले स्वस्थाना. ती कुंडे अद्याप पर्यंत स्थानोस्थानी आहेत. ऐसे ऐकुणी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री जी उंचवट जागा तया क्षेत्री. पाहुणी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जल्पतसे. अपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन. भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पतसे. अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशण तत्वता. तेने करुणी हुताशण तत्वता पावती झाली ते समयी. शिव वरद करी त्रिशूळ हाती, तो बुडा कडोणी टाकिला महामाथी. तेने करुणी जीवन तप्त कुंडाप्रती मही लागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक प्रगट होता अलोलिक. आपण स्नान करुणी शुचिक करी भगवती माते ते. भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक. म्हणे जीव लगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता. भोगावती जीवना ते माते स्नान घातले योगींद्रा. तरी येथे 1 मास वस्तीस वसावे सावकाश. मग बोळवीन स्वस्थ चित्तास तुझ लागी पुढारा. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तेथ. मग रुचल्या अर्थी बोले देवी ते बोलुनी काळ क्रमितसे. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी वज्रबाई नाम तुझसी. काय म्हणून सांगा हे माता म्हणे तपोधना. वसिष्ठ करिता जाहला हवना. तैशक्र पातला स्थाना. या लागी महाराजा तव समास्थानी सकळ ऋषी. बैसले होते महातापसी. तो इंद्र पातला देव कटकेसी. समास्थानी बैसावया. सभेंत येता शचीनाथे. उत्थापन दिधले नाही त्याते. म्हणून क्षोभे अमरनाथ वज्र लागी प्रेरितसे. ते पाहुण्या दाशरथी राम. शक्ती मंत्रे दर्भ मंत्रुण. सोडिता झाला वज्राकारण बहुतातडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्र प्रयुक्ती मी प्रगट झाले महाभगवती. वज्र गिळुनी उदराहुती करीती झाले ते समयी. यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करुण वज्र पुन्हा मागितले. मग तो प्रसन्न होऊनी चित्ती वज्र दिले मागुती. मग सकळ ऋषी देवी मज प्रती नावैसे स्थापिले. यज्ञ जाहला समाप्ती सकळ गेले स्नानाप्रती. परी श्रीरामे येऊनी ते क्षिती माते स्थापिले अद्यापी. ती भोगवती येथे श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मज लागी. किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती. परी रामाहुनी कृपामूर्ती तुवा अधिक केले बा. रामे न्हानिले शीतोदके तुवा न्हानिले उष्णोदके. आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिधलित्वा. असो ऐशी संवाद युक्ती झाल्या अंती. त्या उभयती उपरी मासाची झाली भरती. नाथ पुसुनी निघाला उत्तर देशी करिता गमन. अयोध्ये जाता तपोधन. द्वारावती तीर्थ करुण अयोध्येसी पातला. ती कथा बहु सुरस होईल ती स्वीकारा पुढेले अध्यायास. धुंडीसूत नरहरिवंश मालू सांगे गुरुकृपे. स्वस्ती श्री भक्ती कथा सार गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर. सप्तम अध्याय गोडहा.
श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु.